सांग ना नाव. मी संकष्टी कांबाडकर. मी जिजामातांची वेशभूषा केली आहे आणि माझं सर्वांना विनंती करते आणि ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा त्या म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे ते म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी संकष्टी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुण्यात तुमच्या टाइमसोबत स्वागत करते. सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळजात रहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान करतो अगो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो अगो झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. मी संकष्टी कांबाडकर आहे. कसाबीमध्ये शिकते. माझे मार्गदर्शक आदरणीय बालाजी शिंदे सर. आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे हिंदवी स्वराज्याचं तोरण मारणारा एक आदर्श राजा. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्य विश्ववंदिता, सहस्र शिवशनिशा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा त्या शिवाजी राजाला ज्याच्या भक्तीला सागरा समाजाचा छत्र म्हणजे वास्तवान, जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काहीच म्हणजे सह्याद्री जिला शंकूचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, ज्याला पहिलं स्थान, जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दैसव संत आहे, तिच्या खुशीतून स्वराज्याने. एक मिनिट तर मोबाईल पकडते का, व्हिडिओ काढायचा. मग हात राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. बरं मुलखांमध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आणि ज्यांचा साईडला किंवा चुंबनी या गावात शहरात नाहीत ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर ते 10 पटीने वाढवलं ते संभाजीराजे भोसले. म्हणतात ना नीतीचे मालिक बना, पण नीतीचे गुलाम बना का. 16व्या शतकाच्या दिवशी शून्य निगम तोफांचा गडगडाट झाला. सनई चौपाड्या वाजू लागल्या. एक आरोळी सह्याद्रीच्या कडाकडातून दुमदुमली. अरे माझा राजा जन्माला, माझा शिव जन्माला, दलितांचा कैवारी जन्माला, दुष्टांचा संहारी जन्माला, माझा राजा जन्माला, माझा राजा जन्माला. इतिहास घडवणारा त्याच्या जन्माला नव्हता, चुकावे लागले त्या हिमालयाला, कारण स्वामी त्या शिवरायाला, कारण स्वामी त्या शिवरायाला. सण होणार नाही स्वराज्याची परेड जातीवंत लग्न मावळे हृदयात धडकतात आमच्या उत्साहे, कारण ते सोरपणी आणि त्याला मावळे सांगतात. शंभूराजा टोले निघाले शोभाभर गाताना जिद्द पडती पाऊल आमची त्या सुखाच्या वाटा वडणार नाही जातीवानीच्या शिवरायाने अहो ते काय गुलामीच्या काळात एक सौदा मिळाला शिवरायाला जन्माला आणि त्याच पुढे शिवराय म्हणून स्वराज्य शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊचे होते. म्हणूनच म्हणते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी पिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही, नाव तुमचे कधी मिटणार नाही. अशा वीरमातेने घडवलेले पुत्र नेमके कसे असेल, कसं असेल ते पुत्र, कसं असेल ते राज्य, कसं असेल ते राज्य, कसं असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मौर्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मंडळातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे ध्येय, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. जातीचे मावळ्यांना एकत्र घेऊन शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तानाजी मालुसरे, येसाजी, संताजी, जिवाजी या सगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन केले. म्हणूनच म्हणते विजय सारखी तलवार चालून गेला, म्हणूनच म्हणते विजय सारखी तलवार चालून गेला, वाघनखाने अफगाणिस्तानाचा कोकडा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन एक सैतानांना लढून गेला, असा माझा एक माझा शिवा होऊन गेला, असा माझा एक माझा शिवा होऊन गेला. शिवराय म्हणजे काय? शिवराय म्हणजे 65 किलोची तलवार दाखवतो, त्याचं नाव असायचं. 2000 शत्रूंशी एकटा झुंजत होतो, त्याचं नाव बाजी. हा तुटला तर शत्रूंशी झुंजत होतो, त्याचं नाव तानाजी. घोडा तसा दिल्लीवर पुण्यावर आणतो, त्याचं नाव संताजी. आज शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. आजोबा वाघाला सामोरे जातो आणि वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी.
शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. मित्रांनो, शिवराय ऐकायला फार सोपं आहे, शिवराय सांगायला फार सोपं आहे. शिवरायांचा जयघोष करणं त्याहून सोपं आहे, परंतु शिवरायांना अंगी करणं फारच अवघड आहे. म्हणून तर मध्ये रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवराय कसा होता. मित्रांनो, 350 वर्ष पूर्ण झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. अहो, ही तर फार शोकांतिक आहे ना. असं वाटतं भले पहाटे उठावं तर रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या मनातून या अंतःकरणातून माझ्या राजाला बोलावं, म्हणावं साथ घालावी की राजा कशी पकडली एवढी बलाढ्य तलवार, तुमचा जामावळा सदा चहाचा कप हातात घालताना त्याचे हात नटलट कापतात. बघा राजा, बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा, तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होताना, राजा तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होताना तुमचा जामावळा कशी पाण्याची तहान वेळ करून राबवतोय. बघा राजा, बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा आणि 50 साहेबांच्या देणं. तुमचा जामावळा म्हणतो आम्ही दोन, आमचे दोन, आमच्या दोन चौकोन असे गेले, पण उरलेल्या नाकार कोण, अशी परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. जसे संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले तसे आमच्या कारण टेन्शन आलं की करत नव्हत्या, पेपर अवघड गेला की करत नव्हत्या, आज नेमका झालाय तरी का नव्हत्या करायला. अहो, आपण काय आदर्श घेतला महाराजांवर पण संकट आली, पण महाराजांच्या मनात कधी विचार नाही आला की आत्महत्या करावी. महाराजांनी प्रत्येक संकटावर मात केली, म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले, म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन केले. मित्रांनो, शाहिस्ता खानाची बोटं छाटली हा प्रसंग सर्वांनाच माहित असेल, पण मित्रांनो, जेव्हा शाहिस्ता खानाची बोटं छाटली तेव्हा शाहिस्ता खान इकडे तिकडे पळत होता, धावत होता. तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणाले, हुजूर हुजूर गजब हो गया, वो डरा धमशीबा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्ता खान आपल्या बहिणीला काय म्हणतोय, शाहिस्ता खान आपल्या बहिणीला म्हणतोय, ए पगली तुम चुप कर पगली, ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता. मित्रांनो, प्रत्येक दरबाराची नाचगाणीची शोभा असायची, परंतु माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाले नाही. माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परसला मतानुगिनीचा दर्जा दिला गेला. म्हणूनच म्हणते इतिहासाच्या पानावर, साहित्याच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. म्हणूनच म्हणते आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा, माझ्या शिवाचा दरारा. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, तर तो शिवनेरी किल्ला हा त्या शिवाची कहाणी आहे, हा त्या शिवाची कहाणी आहे. मित्रांनो, ब्रिटिश लोक हे शब्द संशोधन करतात किंवा बोलल्याने शरीर ऊर्जा काय निर्माण होते. मला वाटतं खरं संशोधन करायचं आहे ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वावर करायला हवं, कारण हे नव्हे तर संघावर शहारे उभे राहतात, तळतळते ठोके मांडतात, शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर बोलतात करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब सूर्यनारायण जन्मले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी पर वो आंखें नहीं झुकी हमारे सामने, हमने जबान काट दी उसकी पर उस जबान से मांगी नहीं रहम की दुलक, हमने बाल काट दी उसके पर उसने घुटने नहीं टेके हमारे सामने, हमने हाथ काट दी उसके पर उसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने गर्दन काट दी उसकी पर वो गर्दन नहीं झुकी हमारे सामने, पर वो गर्दन नहीं झुकी हमारे सामने. मित्रांनो, पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला, त्यात ना झुकेगा नाही साला हा डायलॉग बघितला, आमच्या दादांना बरं वाटायला लागलं. परंतु दादांनो, एक लक्षात ठेवा, झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल किंवा नसेल मला माहित नाही, परंतु वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक बुबा ज्या राजाने काढून या महाराष्ट्राच्या मातीला रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंगजेबापुढे झुकेगा नाही साला म्हणत त्याला स्वतःची अवकात दाखवली. सर्व संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे, आपला आदर्श असला पाहिजे. जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं ही खबर औरंगजेबाला कळाली, तेव्हा तो खाली आला आणि आपल्या नवाजाच्या रुखात पडायला लागला आणि म्हणाला, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माफिलों की इज्जत करने वाला शेर शिवाजी के पास सहारा है. अरे मेल्यानंतर सुद्धा शत्रूंना जलचा अभिमान वाटावा असा माझा राजा होता. हर हर आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी ढग फुटला, मराठ्यांच्या जळत त्या तलवारी मुघल घेत माघारी. राजा, अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी कपाळी भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. हे हिंदू प्रभू शिव
शिवाजी महाराज बांधकर पगड़ी तैयार होते उठा कर तलवार जब घोड़े पे सवार होते झुकते सभी अल्लाह के बंदे और मनसमन कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि जाता तेवढ्या शिवरायांचा जयघोष करण्यासाठी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांसह सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.